माती विरहित बागप्रेमी सदस्यांचं उडता रिसॉर्टमध्ये सहर्ष स्वागत। आमच्या सगळ्या बाळाबाळ वय विसरून येत आहेत, छान मनमुराद आनंद घेत आहेत। वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणाही आनंद हिरावून नेतो, नाही का? असाच वेडेपणा उनाडकी करायला, वेळ वय जबाबदाऱ्या विसरून निखळ आनंद लुटायला आम्ही जमलो होतो। पण कुठे, का आणि पुढची बरीचशी मजा आता पुढे पाहालच। माती विरहित बागप्रेमी या पर्यावरणप्रेमी ग्रुपतर्फे एक गेट टुगेदर आयोजित करण्यात आलं होतं। सर्व बागप्रेमींना दररोजच्या जीवनातून एक छोटासा ब्रेक मिळण्यासाठी, निसर्ग सानिध्यात रमण्यासाठी खास करून याचं आयोजन केलं होतं। त्याप्रमाणे आम्ही सर्वप्रथम अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ जमलो, जिथे गजरा देऊन आमचं स्वागत करण्यात आलं आणि तिथून थेट आम्ही निघालो उडता रिसॉर्ट अँड फार्म हाऊस येथे, जे अक्कलकोट रोडवर स्थित आहे। सुंदर स्वागतानंतर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून ID कार्ड्स देण्यात आले। त्यानंतर लगोलग नाश्त्याची सोय तर होतीच। नाश्त्यामध्ये होते चविष्ट गरमागरम आणि अतिशय मऊ असे पोहे। त्या मऊ गरम चविष्ट पोह्यांवर आम्ही ताव मारला आणि मस्त अशी पेटपूजा केली आणि त्यामुळे आमचा उत्साह अतिशय सगळे जमलो एका हॉलमध्ये एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी। ओळख परेड झाली आणि जी व्यक्ती स्वतःची सगळ्यात छान ओळख करून देईल तिच्यासाठी एक गिफ्टसुद्धा होतं। ओळख परेडनंतर बोन्साय आणि ॲडेनियम कार्यशाळासुद्धा आयोजित केली होती। त्याला पाणी नसतं, खुर्टी राहिलेली आहे आणि ती खुर्टी दादा पण स्वस्तात आणायची आणि हे जे आहे हे सुद्धा 7 ते 8 वर्षाचं आहे आणि ते 9 वर्षाचं झालं। 9 वर्षाचं आहे, हे काहीतच आहे, काहीतच मोजून आहे, असे झाले। आता मला गेट टुगेदरला आलेल्या प्रत्येकासाठी केशरी आणि पिवळा झेंडू, मिरची, टोमॅटो आणि वांगी याची प्रत्येकाला 10 रोपं आणली होती। हा आमचा भैया खूप छान मदत करतोय आम्हाला आणि असे कर्मचारी पाहिजेत रिसॉर्टमध्ये। खरं तर उडता शेटजीनं सांगायचं की अभिनंदन, अशा कर्मचाऱ्यांमुळं रिसॉर्ट खूप छान चालेल। मी आता झोक्यावर बसली आहे आणि आता थोड्या वेळाने आम्ही सगळे डान्स करणार आहे। आता आम्ही खूप छान इंट्रोडक्शन घेतलं बोन्साय आणि ॲडेनियमचं। आम्ही आत्ता एक प्रात्यक्षिक वर्ग घेतला आहे, तो आता चालू आहे तिथं आतमध्ये आणि आम्ही इथं डान्सचं सगळं नियोजन करतोय, त्यामुळे ती माहिती
भाकरी, शेंगाची पोळी आणि चपाती. सगळेजण आता जेवतायत, खेळून नाचून भरपूर थकले आहेत, प्रचंड भूक लागलेली आहे. त्यामुळे या सगळ्या तुम्ही जेवायला. भरपेट दुपारचं जेवण केल्यानंतर आम्ही निघालो रिसॉर्ट फेरीला, जिथे आम्ही पाहिली कधीही न ऐकलेली आणि बघितलेली अशी अद्भुत झाडं, रोपं, औषधी वनस्पती, ज्यांच्याविषयी रिसॉर्ट मालक उडता यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली. उडता यांनी जंगल भासावी अशी वेगवेगळ्या झाडांची एक बाग तयार केलेली आहे. पुढे ह्याचे काय दुष्परिणाम झाले की पुन्हा ते झाडांचे सुद्धा संपण्यात येईल असं वाटतं. चिन्ह तसे आहेत. तो झाड आहे विदेशी, पण आपलं देशी झाड नाही. पण एक मात्र आहे की सर्वात खास सर्वात हिरवगार 12 महिने हिरवगार येते फोरोकार सगळीकडे. आणि त्याला पाहिजे तसं शेप सुद्धा देता येतं बरं का आपल्याला. पण या प्राण्यांचा जो शेप असतो बघा, प्राण्यांचा शेप हे निलगिरीचं झाड आहे. चोळायला लागतं. जितकं जास्त चोळाल तेवढं वास जास्त. आणि हे जसं आपण चोळतो, जेवढं चोळू जास्त तेवढं निलगिरीचा वास येतो याला. निलगिरी बाजूला झाड आहे त्यामुळे लिमिटेशन आहे. तो 5-6 मुद्द्यापैकी एक मुद्दा झाला. बरं, अजून त्यानंतर दुसरा मुद्दा, पानं आपण वाळेपर्यंत कापायची नाही. अच्छा. कारण एक पान वर्षातून फक्त 2 किंवा 3च पानं आहेत. बरोबर. आणि ते पानाचं काम काय आहे की अन्न तयार करायचं. अच्छा. आणि ते पान जर आपण लवकर कापलं की अन्न तयार करायची प्रक्रिया कमी होते, त्यामुळे अन्न साठा होत नाही आणि त्यामुळे फळधारणा होत नाही. त्यानंतर पानं लाल व्हायचे काही ठिकाणी दिसून. आता माझ्याकडे हे सोनं आहे, म्हणजेच हे आपट्याचं झाड आहे. काही दिवसांनी दसऱ्याला हे दिलं जाईल. ही आंब्याची सगळी कलमं आहेत. याच्यामध्ये हापूस आंब्यापासून बदाम आंब्यापर्यंत सगळी कलमं आहेत. ही इथं जर सगळं बघितलं तर तुळशी आहे, नेक पाम आहे. हा नेक पाम आहे का? नाही, ही तुळस आहे. नाही, तिकडे समोर पुढं आहे ते नेक पाम आहे. येस. आणि ही गोगनवेल आहे. ही गोगनवेल आहे. आपल्याला सिद्धेश्वर मंदिराकडे खूप बघायला मिळते असली. हो, ही तुळस आहे सगळी. राम तुळस, कृष्ण तुळस. राम तुळसच आहे. कृष्ण तुळस आणि राम तुळस मधला फरक काय असतो? कृष्ण तुळस काळसर असते थोडीशी, राम तुळस हिरवी असते. ओके. पानं त्याची जी आहेत ती. फेरी करताना मला आत्ता इथे एक मधाचं पोळं दिसलं, ज्यात मधमाशांनी मध साचवला होता. तो खाली पडलाय. त्याच्यात थोडा मध आहे, पण माशा दिसत नाही आहेत आता त्याच्यामध्ये. त्यातलं मध कसं काढायचं? काढतात ते सांगा जरा. ते घट्ट आहे, ते कपड्यामध्ये घालायचं आणि घट्ट पिळून काढायचं. म्हणजे चोथा सगळ्ा वरती अडकतो तो मधात येते. आणि उरलेलं घट्ट नंतर पाण्यात धरून उकळवतात, त्यातनं मेण बाहेर पडतं. अच्छा. ते वरती तरंगल्यानंतर काढून घ्यायचं त्याला आणि थंड झालं की छोट्या डबीमध्ये भरून ठेवायचं. पूर्वी बायका कुंकू लावताना वगैरे त्याच्या खाली लावायच्या आधी. रिसॉर्ट फेरीनंतर आम्ही चहाचा आस्वाद घेतला आणि त्यामुळे आमचा थकवा निघून गेला. त्यानंतर आम्ही वेगवेगळे गेम्स खेळायला सुरुवात केली. बायका तर नेहमीच घेतात, पण पुरुष कधीच उखाणे घेत नाही. आज आपण पहिल्यांदा पुरुषांना उखाणे घ्यायला लावायचंय आणि मग त्यांच्या जोडीनं, म्हणजे आता समजा बिराजदार काकांनी घेतला तर बिराजदार काकूंनी उखाणा घ्यायचा. कॅप्टन कल्याण शेट्टी साहेब गुगल सर्च करा. वयस्कर लोक आहेत ना, सगळ्यांना कॅप्टन, ते तिघं कॅप्टन. बर, आपण उखाण्याला सुरुवात करूया, कारण पुढे अजून भरपूर गेम आहेत अंताक्षरीचे वगैरे, आणि नंतर हौजी पण खेळणार आहे. त्यामुळे आपण उखाण्याला डायरेक्ट सुरुवात करूया. घेतलं गेलं पाहिजे. कॅप्टन बदलला पुढे बघा. कुठलाही घ्या, इंग्लिश, मराठी, तेलुगू चालेल. मी खेड्यातला एक विद्यार्थी आहे, म्हणून खेड्यातलं व्याख्या हे घेते उखाणा. भाजीत भाजी मेथीची, संगीता माझी प्रीतीची. आणि 6+3 = 9. संगीता नेम इज व्हेरी फाईन. हो सर, एकाडा की उमराचं व्याही करते मोबाईल केल्या, पुऱ्या केल्या, पाटलांच्या वाड्यात नेला. पाटील म्हणतात नाव घ्या. नाव काय फुकटचं, हळदी कुंकवाचं. हळदी कुंकवाचं ताट, चंदनाचा पाठ. सुनीलराव बसले जेवायला, समायाला होते 360. बापरे. 360. पुरुषांमध्ये आता सरांनी अश्विनी पण बोलले नाही. अश्विनी तरी म्हणायचं. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई. दिनेश रावांचं नाव घेते कृष्णाची आई. टाईप केला. आता पुढचा प्रश्न साधा. आता ही टाईप केले. आता 3 अंक आहे, त्याची आडवी बेरीज मनात करायची. मनात
सांगायची नाही कोणाला. केली का मनात बेरीज? आडवी बेरीज मनात करायची, तिथं लिहायच करायचं. केली? आता जी बेरीज आलेली आहे, 1 अंक असेल, 2 अंक असेल, 3 अंक काय असेल मला माहीत नाही, ते त्याच्यातून आता कॅल्क्युलेटर मायनस करा, वजा करा. तुमच्या मनात आली की नाही बेरीज, ते तिथं वजा करा, ते कॅल्क्युलेटरवरती मायनस करा. हां, केली का मायनस? वजा करायची. मायनस केल्यानंतर तुमची ती बेरीज 3 अंकी आली असेल, कोणाची 2 अंकी आले असेल, नो डाऊट. पण आता मला सांगा, आता मी ज्याचं नाव घेईल त्यांनी मला सांगायचं आहे. आता इथं डॉक्टर मॅडम आहे, तुमचे 3 अंक आले, त्याच्यातला तुम्हाला जो लकी नंबर आहे तुमचा मनात ठेवा. त्याला सांगा पाठीमागचं हे ठेवलं मोठ्याने दाखवा. कृष्णा बघ, हां मनात दाखवला, ठीक आहे. आता तुमचा मनातला अंक आहे, पण मला माहित नाही म्हणजे मी कुठला बी- नाही ह्यातला तुमचा लकी नंबर लक्षात ठेवा. बेरीज आली की नाही 3 अंकी खाली, त्या बेरीजमधला 1 लकी अंक मनात ठेवायचा. दुसरे 2 मला सांगा. आता सांगू हां, दुसरे दोन. रिमेनिंग 4 आणि 1. 4 आणि 1. आता ह्यांचा लकी नंबर आहे, सांगतो बघा, 4 लकी नंबर आहे. अरे वा. काय वाजवा. चला पुढचा. आता हा मॅडम बरं 1 मिनिट लक्ष द्या. हां 3 अंक घेतले. हां केले, हां 3 अंक टाईप केले, त्या तिन्हीची मनात बेरीज करायची. हां 3 आकडे बेरीज केली हां आणि त्या कॅल्क्युलेटर उपयोग मायनस त्याच्यातून ते वजा करा. वजा आलेली केले. बेरीज. हां आता 2 आकडे सांगायचे हा तुम्हाला. त्यातले 3 अंक केले का, हां. त्यातला मनात 1 ठेवा, बाकीचे 2 मला सांगा. 6 4 6 4 4 8 नंबर आहे. हां 8 नंबर आहे. ओके बरोबर सर. अजून हां सांगा. 9 नंबरी बनतो. 1 नंबरी 9 नंबरी. 9 हा अतिशय महत्व आहे व्यवहारात, कारण 9चा पाढा म्हटला 9 एके 9 9 18 9 27 9 36 9 असं होतं. पण या 9ला एवढं महत्व आहे की आपण हे गणित केलं, 3 अंकाची बेरीज केली आणि ती वजा केली. येणारे 3 आकडे आहेत, कुठले बी 3 धरा, तुम्ही करून बघा. आता एकदा 1 घेतला, दुसरा तिन्हीची बेरीज वजा केली, तो नंबर घेतला आणि दुसरे 2 आले सांगितले. फक्त काय करायचं, तुम्ही मला 2 सांगितले, तोपर्यंत मी 2ची बेरीज केली. मला आता त्यांनी सांगितले किती सांगितले, तुम्ही 6 आणि 4 सांगितले. 6 आणि 4 किती झाले, 10 झाले. मग मी ते 10 झाल्यानंतर 9 वजा करायचा प्रयत्न केला. झाले का 9? नाही. 9चा पाढा कुठला पुढं, 9 दुनी 18, 18तनं 10 वजा केलं, उत्तर किती आलं, तरी 10. म्हणजे असतात का नाही 52. आता इस्पिक एकटे किती असतात, 4. बघा राजे किती असतात, 4. प्रत्येक 4 असतात. हे कुठलं पान आहे, चौरे. कुठले इस्पिक चौरे किती असतात, हे 52 मध्ये किती असतात, किलवरचा जाऊन इस्पिक किती आहे, एकच असतो. हा एक घे इस्पिकचा पान. हा इस्पिकचा 1 पान गेला. हा कुठला आहे, 8 आहे. तर इकडे एक जण कोण आहे अजून, इकडे तुला दिसते, ओळखते ते सगळे पानं, इकडे या साईडला आहे. आता हे इस्पिकचा 4 आहे. आता इकडे हे तर आता इकडे बघा, हे इस्पिकचे हे सगळे कसले आहेत, 52 पान आहेत का नाही, सगळे वेगळे कलर आहेत का, 52 कलरचे सगळे. इस्पिकचा 4 1 बघ किती आहेत, सगळे कलर आहे 52. इस्पिकचा 4 एकच आहे. तर इस्पिकचा 4 मी डोळे लागतो, ह्याच्यात ठेव. कुठे ठेव, मध्ये ठेव, ठेव मध्ये ठेवला. ओके. आता हे ठीक आहे, मध्ये ठेवला. आता हे कुठे गेला कोणाला माहिती आहे का, तर मी हे कुठे गेला लगेच सांगतो, ठीक आहे. तर यासाठी इथं खाली ठेवू, चालेल. एक 5 गट्टे करायचे न सांगता, 5 गट्टे करा पटपट. 5 गट्टे करा. 1 2 हां 3 इकडे जाईल का, हां इकडे जाईल का, चला 5 गट्टे. आता मगाशी सांगितलं याच्यामध्ये इस्पिकचा 4 कुठे ठेवलाय, आत याला. याने इस्पिकचा 4 ज्या गट्ट्यात आहे त्याला हे माझं बक्षीस वापस देणार आहे. कोण हात घेईल, प्रयत्न कोण करेल सांगा. हा आणि इस्पिक 4 ओळखा ना, बरं मी देतो, दुसरं मागायला ते देतो. चला मॅडम या, तुम्ही या इस्पिक 4 कुठल्यात आहे ते सांगा. हा ओंकार घे, कुठलं सांगितलं, इकडं इस्पिक 4 हे तर काय सांगितलं, इस्पिक 4 काय आले मला माहित नाही आहे का. इस्पिक 4 हे बघा, 1 2 इस्पिक 4 1 2 इस्पिक 4 1 2 इस्पिक 4 1 2 इस्पिक 4 इस्पिक 4 इस्पिक 4 इस्पिक 4 इस्पिक 4 काय
काय आला का? मला सांगा, गट्ट्यात ठेवला होता, लोक काय म्हणत चुकून ठेवला, पण मी 5 गट्टे केले, इस्पिक 4 ठेवला. हे तुमच्या खिशात जाऊ दे. इस्पिक 4 कुठे गेला? इस्पिक 4 यांच्या खिशात गेला, पण माझ्याकडे एवढी शक्ती आहे, मंत्र आहे, ती इस्पिक 4 यांच्या खिशात न डोळे दाखा. 1 2 3 इस्पिक 4 इथं आला इस्पिक 4 कुठे गेला? पण काढा. कोण येतंय? ते बाळी. हा बघा तो इस्पिक 4 कुठल्या गट्ट्यात असेल? चला घे गटान इकडान. इस्पिक 4 आहे का? नाही तर इस्पिक 4 इस्पिक 4 इस्पिक 4 1 2 3 इकडे 1 2 3 4 बघ ना, दाखव सगळ्यांना. घाबरेल तो. इस्पिक 4. धन्यवाद. अशा पद्धतीनं अशा प्रकारे आमचा दिवस आणि आमची संध्याकाळ हौजी, अंताक्षरी असे गेम्स खेळून आणि हिप्नॉटिझमचा प्रयोग करून अतिशय मजेत गेली. शेवटी आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग पाहिलं. आता ते मी तुम्हाला दाखवते. ही आहे कापडी पतंग, जी उडवण्याचा छंद आहे बिराजदार आजोबांना. आणि आता ते तिकडे, आणि हे बिराजदार काका लांब तिकडे पतंग उडवायला लागलेत. आणि ही पतंग साधीसुधी नाही आहे, तर ही कापडाची पतंग असल्यामुळे एक पतंगाची किंमत जवळपास 1 ते 1.5 लाख असते. आणि 6-7 लाखांच्या पतंगा बिराजदार आजोबांकडे आहेत. हा पतंग त्यांनी आता सोडलेला आहे आकाशात, दुसरा कापडी पतंग. त्या पहिल्या पतंगाच्या जोडीला आता हा दुसरा पतंग. शेवटी एकझोऱ्याचं खास असं रोप देऊन आमचा सत्कारही करण्यात आला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, हा गॅपनंतर एक गेट जे मळलेले सगळे ग्रुप आहेत त्या थोडंसं चालना देण्यासाठी, त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आपण केला आहे. माती रिलीज ग्रुपच्या माध्यमातून एक छोटीशी ट्रिप काढून. आणि याच्यामध्ये मी अनेकांना आज सकाळपासून जे चाललेलं आहे, चर्चासत्र असू दे किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असू दे, याच्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये एक सुप्तगुण जो आहे तो इथं मला दिसत आहे. याचा फायदा नक्कीच बागप्रेमींना होणार आहे. जसं झाडा फुलांना खत, पाणी, सूर्यप्रकाश हवा असतो, तसं माणसांना सुद्धा एनर्जी खूप हवी असते आणि ती एनर्जी आपल्या माणसांमध्ये आनंद निर्माण करून देते. खरं तर जिथे आम्ही उभे आहोत ते आहे उडता रिसॉर्ट, जे अक्कलकोट रोडला आहे. माणूस जो आहे तो निसर्गापासून फार दूर गेलेला आहे. तो निसर्गाच्या जवळ गेला पाहिजे. जितकं जास्त तो निसर्गाच्या जवळ जाईल त्यापासून त्याला एक एनर्जी प्राप्त होते, रोगप्रतिकारक क्षमता त्याच्याकडे वाढते आणि त्याचं आयुष्याची वाढतं आणि मानसिक शांतीसुद्धा त्यांना लागतं. खरं तर आपण पूर्वी निसर्गासोबतच राहायचो, परंतु सिमेंटचे जंगलं वाढल्यामुळं आज निसर्ग कमी झालेले, झाडं कमी झालेले आहेत. म्हणून माझ्या मनामध्ये पूर्वीपासून निसर्गाशी फार मोठे अगदी नातं जुळलेलं होतं लहानपणापासून. मी झाडांशी माझं एक आव्हान असं आहे की गो टू द नेचर.